शेतकरी मित्रांनो, आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. ज्या दोन मोठ्या योजनेची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे हप्ता पाठवणं हे शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 36 जिल्ह्याचे 3 टप्पे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्याचा समावेश आहे आणि त्या 14 जिल्ह्यांना डीबीटी मार्फत आता हे 4000 रुपयाची रक्कम दिली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, कोणते आहेत ते 14 जिल्हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे मिळून शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आता जिल्हे पाहूया. जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला आज दुपारच्या नंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याची यादी पाहिली तर सर्वात प्रथम बुलढाणा जिल्हा आहे, त्यानंतर अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, लातूर, धाराशिव आणि बीड, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली असे मिळून पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्याचा समावेश केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला या योजनेचे 4000 रुपये मिळणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, आणखी एक अट आहे. ही अट जर पूर्ण असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता पाहिलेल्या यादीतील जिल्ह्यामधले शेतकरी कोण पात्र आहेत ते पाहूयात. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण आहे, कागदपत्रे बरोबर आहेत, बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे आणि फार्मर आयडी आहे, त्यांनाच आज 2 हप्ते नक्की मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या या अटी पूर्ण नसतील तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागेल. तर तुम्ही या अटीचं पालन करा, या अटी पूर्ण करून घ्या, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, राहिला विषय 8व्या हप्त्याचा. ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना देखील यावेळेस या हप्त्यासोबतच 8वा हप्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता थेट 6000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.